आहाहा! किती मधुर पाणी. प्यायला बरोबर सगळा थकवा निघून जातो. तुमचे असे शब्द माझ्या कानांवर पडले की मी खूप खुश होतो. तुम्हाला आनंद देणे हे माझे कामच आहे. मी ज्या झाडावर जन्म घेतो त्या झाडाला नारळाचे झाड किंवा माड म्हणतात. उंचच उंच असणाऱ्या माझ्या झाडावर चढण्याचे एक वेगळेच कसब आहे. हे कसब ज्याला साधले तो माझ्यापर्यंत सहज पोहोचू शकतो. माझ्या झाडाकडे जरा नीट पहा. आम्ही सारी भावंडे एकत्र पेंढीला लटकलेली असतो. त्यामुळे आम्हाला झाडावरून उतरवणे सोपे जाते. आम्ही खाली आलो की तुम्हाला गोड पाणी द्यायला तयार असतो. आमचे हे पाणी आजारी व्यक्तींसाठी जणू अन्नच असते. पुढे काही दिवसांनी आम्ही मलाईदार पाणीवाले बनतो. मला माहीत आहे तुम्ही आमचे गोड पाणी आनंदाने पिता आणि स्वादिष्ट मलाई आवडीने खाता. काही दिवसांत आमच्यामध्ये असलेल्या मलईचे जाडसर खोबरे तयार होते. मग गोड पाणी व खोबरे यांनी युक्त अशा नारळात आमचे रूपांतर होते. नारळ तुम्हाला तेल देतो, अन्नाची चव वाढवतो. मला सगळे लोक कल्पवृक्ष म्हणतात, कारण मी तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो. माझ्या मुळांपासून शेंड्यांपर्यंत सर्वच भाग सर्वांना उपयोगी पडतो. माझ्या झावळ्या विणून त्याची छप्पर बनवतात. झावळ्यांच्या काड्यांपासून झाडू, खराटा बनवला जातो. आमच्या ओल्या सालांपासून काथ्या तयार केला जातो. काथ्यापासून लहान मोठे दोर बनवतात. माझा खोडाचा काहीजण कल्पकतेने उपयोग करतात. त्यापासून पाणपोई तयार करतात. शेतात पाणी वाहून नेण्यासाठीही माझा उपयोग करतात. माझी मुळं खतासाठी आणि चुलीत जाळण्यासाठीही वापरतात. तुम्हाला सगळ्यांना कोकोनट कुकीज आणि टेंडर कोकोनट आईस्क्रीम तर खूप आवडते आणि मोदकही आवडतात, होय ना? तुम्ही कोकणात या आणि या सर्व पदार्थांचा आस्वाद जरूर घ्या. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सोबत जो बेल आयकॉन दिला आहे त्यालाही नक्की प्रेस करा.